नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी माध्यम व सेमी माध्यमाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 ची फर्स्ट टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत। ही क्वेश्चन पेपर एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील किंवा बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। अगोदर आपण मराठी माध्यमाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 ची क्वेश्चन पेपर पाहू, त्यानंतर सेमी माध्यमाची क्वेश्चन पेपर अभ्यासू। प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडून फक्त वर्णाक्षर लिहा, 5 गुणांसाठी आहे। 1. क्लेपरच्या दुसऱ्या नियमानुसार ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान टिंबटिंब कापते। त्याचा ब पर्याय बरोबर आहे क्षेत्रफळ। आपल्याला योग्य उत्तराचा पर्याय त्या ठिकाणी लिहायचा आहे। दुसरे विधान, डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्ये म्हणतात, अ पर्याय बरोबर आहे। तिसरे वाक्य, मॅग्नेशियमची फीत व सहत HCl यांची अभिक्रिया होऊन टिंबटिंबचे क्षार बनतात, त्याचा ड पर्याय बरोबर आहे। चौथे विधान, लघु परिपथनामध्ये एकूण विद्युतधारा वाढते, त्याचा अ पर्याय बरोबर आहे। आणि पाचवे वाक्य, 4 अंश सेल्सिअस तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते। प्रश्न 5व्याचे उत्तर 4 अंश सेल्सिअस आहे, पण 4 अंश सेल्सिअस हा पर्याय त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 5 गुणांसाठी। 1. सहसंबंध लिहा, आडव्या रांगा आवर्त, उभ्या रांगा गण। दुसरा प्रश्न, चूक की बरोबर, जी चे मूल्य स्थानानुसार बदलणे बरोबर। तिसरे विधान, साखरेचे औष्णिक अपघटन केल्यानंतर मागे उरणारा पदार्थ कोणता, नाव लिहा, कार्बन। चौथा प्रश्न, विसंगती ओळखा, ध्वनिवर्धक, सूक्ष्मश्रवणी, विद्युतचलित्र, चुंबक। हा घटक आहे चुंबक। आणि पाचवा प्रश्न, ऊर्जेचे एकक लिहा, जूल। प्रश्न दुसरा, शास्त्रीय कारणे लिहा, कोणतेही 2 शास्त्रीय कारणे लिहायचे आहेत 4 गुणांसाठी। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 6 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 2 गुण मिळतील। पहिला प्रश्न आहे अभिक्रियेचा प्रकार ओळखा। दुसरा प्रश्न आहे विद्युतधारेचा औष्णिक परिणाम म्हणजे काय। तिसरा प्रश्न, थंड प्रदेशात जलीय वनस्पती व प्राणी यांना जिवंत ठेवण्यात पाण्याच्या असंगत आचरणाची भूमिका स्पष्ट करा। आणि प्रश्न चौथा आहे न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत व गुरुत्व बलाचे सूत्र लिहा। प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 15 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील। प्रश्न चौथा, पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा 5 गुणांसाठी। आता सेमी माध्यम सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 ची क्वेश्चन पेपर। क्वेश्चन 1A, राईट ओनली करेक्ट अल्फाबेट 5 मार्क्स साठी आहे। योग्य आन्सरचे अल्फाबेट तुम्हाला लिहायचे आहे। फर्स्टचे आन्सर ए ऑप्शन आहे, सेकंडचे आन्सर ए ऑप्शन आहे, थर्ड सेंटेन्सचे आन्सर सी ऑप्शन आहे, फोर्थ सेंटेन्सचे आन्सर ए ऑप्शन आहे। क्वेश्चन नंबर 5, त्याचे आन्सर बी ऑप्शन आहे। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन, राईट द आन्सर ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स 5 मार्क्स साठी आहे हा क्वेश्चन। फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द कोरिलेशन। Second question, find odd man out. Third question, state the statement is true or false.
त्याचे आन्सर आहे ट्रू. क्वेश्चन नंबर 5, गिव्ह एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिएक्शन. क्वेश्चन नंबर 2, गिव्ह सायंटिफिक रिझन एनी टू. 4 मार्क्स साठी आहे. क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3. 6 मार्क्स साठी आहे. प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील. क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल्स एनी 5. 15 मार्क्स साठी आहे. क्वेश्चन नंबर 4, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 1. 5 मार्क्स साठी आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी माध्यम व सेमी माध्यमाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 ची फर्स्ट टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.